म्हणजे कोकणातली माणसं 100% मार्क. जशी मी कोकणातल्या नॉर्मल बायका जशा असतात तशीच मी तिकडे वावरले. फार काही त्रास किंवा फार कॅरेक्टरचा विचार मला नाही करायला लागलाय. फक्त सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आई आहे. मी जशी तिथे आहे तशीच मी घरी आहे. फार काही वेगळी नाही. आणि मी कोकणी असल्यामुळे मला काही वेगळं करावं लागलं नाही. खरं सांगू, ह्या सिरीजमध्ये जी आई दाखवली आहे ना, ती खरी साकव आहे. मुलगा आणि वडील याच्यामधली. कारण तिला मुलाची अवस्था कळते आणि बापाचं दडपण कळतं. मला जेव्हा कळलं की दिग्याबरोबर काम करायचंय तेव्हा मला असं वाटलं, हा दिग्याबरोबर काम करायचंय ना, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. मी सारस्वत ब्राह्मण आहे आणि आमच्या गावाकडे सारस्वत ब्राह्मण लोकांना बामण असं म्हणतात. आणि बामणांचे मोस्ट ऑफ गणपती हे 1.5 दिवसाचेच असतात, कारण आम्हाला माशाशिवाय काही जमत नाही बाबा. मला अभिमान आहे माझ्या मातीचा. माझ्या गावात जे सण साजरे करतात किंवा ज्या पद्धतीने साजरे करतात त्याचा मला अभिमान. आमच्याकडे वर्सल नावाची कोकणातच असते ही पद्धत. वर्सल म्हणजे काय की कोकणातनं बरीचशी लोक कामासाठी, इतर गोष्टींसाठी, शिक्षणासाठी मुंबईत किंवा इतर ठिकाणी गेले. प्रत्येक वेळेला प्रत्येकाला त्या मूळ घरात येणं शक्य नव्हतं. म्हणून पूर्वी कसे 10-12 अशी मुलं असायची. वर्सल म्हणजे त्या प्रत्येक मुलाच्या घरातनं कोणतरी यायचं आणि तिथे त्या अखंड वर्षभराची गणपतीची पूजा असेल, नागपंचमीची पूजा असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, शिमगा असेल, ते करायचं. आमचे जे प्रोड्युसर आहेत शौर्य दत्ता, हे खरं तर नॉन महाराष्ट्रीय आहेत, पण त्यांनी हिम्मत केली की हे प्रोजेक्ट निवडायची आणि या प्रोजेक्टला आमच्यासारख्या कलाकारांना घेऊन त्यांनी एकत्र हे काम केलं, ही साकव सिरीज बनवली. त्यामुळे माझ्या प्रोड्युसर्सचे खूप 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 आभार.